अंधेरीमध्ये सापडलेलं होतं आम्हाला आणि ते जाणार होतं अमेरिकामध्ये, टेक्सासमध्ये. तर चौथा ऑपरेशन आमचा जवळपास 1 kg एम्फेटामाइन सापडलेला आहे आणि ते सायकलच्या हेल्मेटमध्ये चाललं होतं अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला, आणि ते पण इंटरसेप्ट केलेलं आहे आम्ही सायकल हेल्मेटमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एम्फेटामाइन सापडलं होतं आम्हाला बँगल्समध्ये, वुमन लेडीज बँगल्समध्ये, ते पण ऑस्ट्रेलियामध्ये चाललं होतं मुंबईतून. त्यानंतर 5वं ऑपरेशन आम्ही केलं, ते आज सकाळी केलं आम्ही. ते पण 850 ग्राम्स ऑफ एम्फेटामाइन आम्हाला सापडलेलं आहे. ते जे टाय असतात घालणारे, टायच्या बॉक्समध्ये सापडलेलं आहे आम्हाला मुंबईमध्ये. आणि फॉलोअप ऑपरेशनमध्ये डोंगरीमध्ये ते जवळपास 1/2 kg मेटॅम्फेटामाइन ते होस पाईपमध्ये सापडलेलं आहे आम्हाला. आणि ही जी सामग्री आहे, जी टाय आहे, ते न्यूझीलंडला चालली होती आणि जे होस पाईपमध्ये सापडलेल्या डोंगरीमध्ये ते दुबईला चाललं होतं. सो इंटरनॅशनली वॉट यू सी की पूर्ण इंटरनॅशनली मॉलडीव्स, त्यानंतर UAE, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका यासारख्या देशामध्ये जात होतं मुंबईतून. लास्ट ऑपरेशन दॅट इज द 8th ऑपरेशन. ते आम्हाला 17 ग्राम एम्फेटामाइन सापडलेलं आहे हार्ड ड्राईव्हमध्ये, हार्ड डिस्क, कम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये. ते पण आम्ही सकाळी सीज केलेलं आहे. आणि हे जे हार्ड डिस्क आहे हे स्वित्झर्लंडला चाललं होतं. सो इंटरनॅशनली युरोप, फार ईस्ट, मिडल ईस्ट ह्या सर्व देशमध्ये एक्सपोर्ट होणार होते ड्रग्स. तर पूर्ण घेतल्यावर मोर दॅन अराउंड 2.5 kgs ऑफ मेटॅम्फेटामाइन, अराउंड 4 kgs ऑफ ओपियम आणि 2.5 kg ऑफ झोल्पिडन टॅब्लेट्स. ही टॅब्लेट्स मोर दॅन 10,000 टॅब्लेट्स आहेत. तर पूर्ण असं सीजर झालेलं आहे. आतापर्यंत आमची सर्चेस वगैरे आणि त्यानंतर फॉलोअप ऑपरेशन्स आहेत, ते पुढेही चालणार. जे लोक आहेत त्यांना पण इंटरसेप्ट करणार आम्ही. बाकीच्या जे लोक आहेत ज्यांचे लायसन्सेस वगैरे वापरलेले आहेत, दॅट ऑल्सो वी आर एक्झामिन. सर, किती करोडाचा किंवा लाखाचा मुद्देमाल आहे साधारणपणे, याची बाजार किंमत काय होऊ शकते आणि किती लोकांना अटक केली? आतापर्यंत अटक म्हणजे उद्या ते कोर्टासमोर प्रस्तुत करणार आम्ही. आता डिटेन केलेला एक फॉरेनरला, तो आयव्हरी कोस्टचा एक नायजेरियन आहे, आयव्हरी कोस्ट. एकच डिटेन आहे, एकाला आता इंटरसेप्ट केलेला आहे. बाकीच्या लोकांची कारवाई सुरू आहे. आता स्टेटमेंट्स रेकॉर्डिंग सुरू आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. किती जण ताब्यात आहेत सर? ताब्यात म्हणजे फक्त एकाला आता फॉरेनरला इंटरसेप्ट केलेला, बाकीचे सांगितलेलं इन्व्हेस्टिगेशन आणि स्टेटमेंट झालं. समोर हा सगळा जो माल आहे तो नेमका किती लाख किंवा किती करोड रुपयाचा आहे, प्राइस काय, बाजार किंमत काय असेल? हे ॲज पर दी SOP इलिसिट मार्केट व्हॅल्यू आम्हाला देता नाही, म्हणजे अंदाजे काय असेल ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये त्याची किंमत जवळपास 13 कोटी असेल, 13 करोड. सर, आणि हा जो आता पूर्ण 31 डिसेंबर येणार आहे, पार्ट्या आहेत, पूर्ण जगभरामध्ये पार्ट्या सुरू होतात, त्या धर्तीवर ह्या कारवाईकडे कसं पाहता तुम्ही? मोठी कारवाई आहे, मोठा म्हणजे क्वांटिटी पण मोठी सापडलेली आहे. आणि त्यानंतर जे मोडस ऑपरेंडी होती, दॅट इज अ व्हेरी नोवल मोडस ऑपरेंडी. कारण काय म्हणजे फर्स्ट टाइम असं बघितलेलं आहे की स्टेथिस्कोपमध्ये किंवा हार्ड ड्राईव्हमध्ये किंवा अवनमध्ये, त्यानंतर हेल्मेट्समध्ये अशा प्रकारची जे मोडस ऑपरेंडी आहे ते फर्स्ट टाइम बघितलेली आहे. सर, 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हे सगळं ड्रग्सचा व्यवहार चालू होते का आणि कशा काय यांची नेमकी ट्रेल होती, म्हणजे कशातून जाणार होते ते? युरोपियन कंट्रीज, फार ईस्ट कंट्रीज आणि त्यानंतर मिडल ईस्ट, अमेरिकन कंट्रीज. कशाने पाठवणार होते? बाय एअर. इट वॉज गोइंग बाय एअर. थोडं 31 डिसेंबरचा उल्लेख करा की त्याच्याकरता स्पेसिफिक आणलं होतं का किंवा नाही? ते आता इन्व्हेस्टिगेशन मध्ये समजणार. आता तर सीजर वगैरे केलेलं आहे आम्ही, ते पुढच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये समजणार. समोर बघा सर, प्लीज. ते टोटल 8 जागेवर आमची कारवाई झाली आहे मुंबई NCBची. आणि त्यामध्ये 6 केसेस बुक झाले आमचे. एका फॉरेनर आरोपीला पण इंटरसेप्ट केलेला आहे. आणि टोटल अराउंड 2.296 kgs मेटॅम्फेटामाइन ते सीजर झालेलं आहे. 4 kgs अराउंड ओपीएम सीज झालेला आहे. 2.5 kgs झोल्पिडॅम टॅब्लेट्स, मोर दॅन 10,000 टॅब्लेट्स सीज झालेली आहेत. आणि त्यानंतर वेगवेगळ्या जागी पण ऑपरेशन झालेले आहेत आमचे. मोडस ऑपरेंडी व्हेरी नोवेल यूज केलेली आहे.
म्हणजे हार्ड ड्राईव्हमध्ये, त्यानंतर बाईकच्या हेल्मेटमध्ये, होस पाईप्समध्ये, म्हणजे फराळाच्या सामग्रीमध्ये, बँगल्समध्ये, बांगड्यामध्ये अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी सापडलेली आहे. आणि हे 2 दिवसापासून चाललेलं आहे आमचं. आणि बाकीची जे डेस्टिनेशन्स आहेत ते फार ईस्टमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, त्यानंतर वेस्टमध्ये अमेरिका, आणि त्यानंतर युरोपियन कंट्रीजमध्ये स्वित्झर्लंड, मिडल ईस्टमध्ये दुबईसारख्या देशामध्ये किंवा सिटीजमध्ये चालू होतं. कुठल्या कुठल्या भागामध्ये कारवाई केली आहे सर, आणि किती लोकांना ताब्यात घेतलं? मराठीत कंटिन्यू करू सर. मग हिंदी में आप बताइए ना, 8 के 8 कार्रवाई एक साथ बताइए, मतलब अलग अलग करके. यानी हिंदी में जैसा सर किती लोकांना मुंबईत कुठल्या कुठल्या भागात कारवाई झाली आहे आणि किती लोकांना ताब्यात घेतलं? दॅट्स इट. मुंबईमध्ये सबर्बन मुंबईमध्ये पण झालेली आहे, आणि त्यानंतर टाउनमध्ये पण, साऊथ मुंबईमध्ये पण कारवाई झालेली आहे वेगवेगळ्या जागेवर. किती लोकांना ताब्यात घेतलंय? आता तरी एकाला इंटरसेप्ट केलेलं आहे आम्ही, आणि त्यानंतर बाकीचे जे लायसन्स होल्डर्स वगैरे आहेत, ज्यांची आयडी वगैरे यूज केलेली आहे, त्यांना पण इंटरसेप्ट केलेलं आहे. त्यांची चौकशी सुरू आहे आता. हिंदी में पूरा एनसीबी मुंबई ने पिछले 2 दिनों में 8 जगह पर कार्रवाई की है, जिसमें लगभग 6 केसेस नए बुक हुए हैं एनसीबी के द्वारा, जिसमें सबसे पहले तो 2.3 kg लगभग मेटाम्फेटामाइन ड्रग वो सीज हुआ है. उसके अलावा लगभग 4 kg अफीम, जिसे ओपीएम कहते हैं, वो भी सीज हुआ है. उसके अलावा 2.525 kg ज़ोल्पिडेम टैबलेट, जो मोर देन 10,000 टैबलेट्स हैं जो एनडीपीएस एक्ट में कवर होती है एज ए ड्रग, उन्हें भी सीज किया है. तो ऑपरेशन वाइज देखा जाएगा तो जो पहला केस है, ये 490 ग्राम मेटाम्फेटामाइन, जो स्टेथोस्कोप, जो मेडिकल इक्विपमेंट है, उसमें सीज किया गया है, जो जिसे डोंगरी इलाके में जहाँ से जो कुरियर था तो वहाँ पर हम लोग ने सीज किया है. ये ऑस्ट्रेलिया देश में, ऑस्ट्रेलिया में जाने वाला था एक्सपोर्ट के द्वारा. उसके अलावा जो दूसरा ऑपरेशन है, ये हमारा लगभग 4 किलो अफीम ओपियम ये सीज हुआ है. ये माइक्रोवेव ओवन के अंदर कंसील होके जा रहा था, और ये मालदीव्स जाने वाला था, तो उसमें भी अभी इन्वेस्टिगेशन हमारी चालू है. उसके अलावा भी मोर देन 10,000 से ज़्यादा ज़ोल्पिडेम टैबलेट्स, 2.525 kg, इसे भी इंटरसेप्ट किया गया है. ये खाने की सामग्री, ग्रोसरी के सामग्री में कंसील करके इसे अमेरिका में टेक्सास स्टेट में इसे भेजा जा रहा था, तो ये भी एक अलग केस बुक किया गया है. उसके अलावा जो हमारा चौथा कार्रवाई थी, ये हमने लगभग 941 ग्राम्स एम्फेटामाइन सीज किया है. ये साइकिलिंग हेलमेट्स के अंदर कंसील होके ये ऑस्ट्रेलिया जा रहा था. उसके अलावा भी बैंगल्स में, औरतों की चूड़ियों में इसे और कंसील करके ऑस्ट्रेलिया भेजा जा रहा था, तो वो भी हमने सीज किया है. जो हमारी 5वीं कार्रवाई थी, ये हमने मुंबई में ही एनसीबी मुंबई ने की है, जो होस पाइप के अंदर से ये कंसील के फॉर्म में दुबई जा रहा था हवाई मार्ग के द्वारा. उसके अलावा भी एक और आज सवेरे कार्रवाई की है, जिसमें टाई के बॉक्सेस में और मेटाम्फेटामाइन लगभग ½ किलो, ये भी न्यूजीलैंड जाने वाला था. जो हमारी 6वीं कार्रवाई है, जो हमारा 6th केस है, ये स्विट्जरलैंड जा रहा था, जो हार्ड ड्राइव में, कंप्यूटर के हार्ड ड्राइव में इसे कंसील करके एम्फेटामाइन 17 ग्राम यहाँ पर रिकवर किया है. सो टोटल नए 6 केस बुक हुए हैं और टोटल 8 कार्रवाई हुई है, जिसमें एक आइवरी कोस्ट के एक नेशनल को भी इंटरसेप्ट किया गया है, और बाकी जिन के फर्जी दस्तावेज या फिर लाइसेंस यूज किए गए तो उनकी भी इन्वेस्टिगेशन चालू है, और भी बाकी कार्रवाई स्टार्ट है. कधीपासून हे सगळं सुरू होतं? 2 दिन से हमारी कार्रवाई स्टार्ट थी. हे जे सगळे ड्रगचे जे सप्लाय होते इंटरनॅशनल लेवलला, ते कधीपासून सुरू होते? ये पिछले 2 महीने से काफी कार्यरत हो गए थे. ये जो कार्टेल है, जो मुंबई से एक्टिविटी चला रहे थे, तो प्रॉपर वर्कआउट होने के बाद में जब मटेरियलाइज हुआ तब हमने स्ट्राइक. सर, क्या एक ही सिंडिकेट के लोग हैं जो ये पूरे अलग अलग जगह से ऑपरेट कर रहे थे, और क्या सब कुरियर सर्विस से ही जुड़े हुए हैं? देखिए, ज़्यादातर मोस्टली तो सब कुरियर सर्विस से ही जुड़े हुए हैं,
जिनमें ज़्यादा कुछ फॉरेन नागरिक भी शामिल है और कुछ लोकल्स भी इसमें शामिल है। सर ये जो भी रेड हुई हैं ये क्या जहाँ से बरामद किया गया ये क्या कुरियर सर्विस वाले ही सप्लाई करने में जुटे हुए थे या फिर कोई जगह पे इसे स्टॉप किया गया हुआ था जहाँ से? देखिए अलग अलग जगह से सीजर हुए हैं ये, जैसा मैंने आपसे कहा है कि सबर्बन मुंबई से भी सीजर हुए हैं, साउथ मुंबई से भी सीजर हुए हैं, कुछ जो सप्लायर्स हैं उनके पास से भी ये मिले हैं, कुछ जो कुरियर कंपनीज हैं प्राइवेट वाली उनके पास से भी ये मिले हैं। सो अलग अलग केसेस में अलग अलग जगह से सीजर हुए हैं। भेजने वाले कौन है? जो एक सिंडिकेट को आइडेंटिफाई, जैसा मैंने आपसे कहा कि एक विदेशी नागरिक को हमने इंटरसेप्ट किया है, तो उसकी अभी इंक्वायरी चालू है। और ये जो गैंग ऑपरेट कर रहा है ये पैन इंडिया गैंग ऑपरेट हो रहा है। सर ये कुरियर जो है अलग अलग, ये सब एक दूसरे से मतलब एक ही लिंक है कि अलग अलग कुरियर? देखिए अभी इन्वेस्टिगेशन अभी जारी है इस बारे में, तो जैसा जैसा आएगा आपको बताएंगे। सर न्यू ईयर आ रहा है, न्यू ईयर के संबंध में आप क्या कर रहे हैं? क्योंकि मुंबई में भी कई पार्टीज होती है, फॉरेन से भी आता है, स्पेसिफिकली न्यू ईयर पे बताइए कि आप क्या कर रहे हैं? नहीं, जैसा कि आपने हमारी अभी कार्रवाई देखी है दिसंबर महीने में, सतत 2 दिन में 6 केसेस बुक हुए हैं और जैसा कि 2 दिन में 8 जगह पे सीजर छापेमारी या सर्चेज हुए हैं हमारे। तो जैसा कि आप कह रहे हैं न्यू ईयर के लिए वी ऑल आर वेरी मच एक्टिव एंड हमारे जो रिसोर्सेज हैं और हमारे जो नेटवर्क्स है वी आर कीपिंग अ कंप्लीट टाइम। सर न्यू ईयर में रेव पार्टी वगैरह होती है? नहीं, उस बारे में कोई कमेंट नहीं। सर एक बात है, मोडस ऑपरेंडी क्या थी बेसिकली, ये किस तरह से भेजते थे Modus और of- सबसे अहम बात कि किसके नाम से ये भेजा जाता? अलग अलग नाम से भेजा जाता था, कुछ उसमें फर्जी आई कार्ड भी हमें मिले हैं, फर्जी आई कार्ड पे फर्जी लोगों के नाम पे भी ये भेजा जा रहा था। और जिस हिसाब से कंसीलमेंट की गई है, काफ़ी एडवांस लेवल पे कंसीलमेंट की गई है कि कोई भी लॉ एनफोर्समेंट एजेंसी से डिटेक्ट नहीं कर पाए और या फिर बिना कोई इंफॉर्मेशन के इसे कोई रोका नहीं जाए। तो ये प्लानिंग थी इनकी बेसिकली, क्योंकि आप जब इनकी कंसीलमेंट का मोड ऑपरेटिव देखेंगे तो ये बिना इंफॉर्मेशन के इसे रोक पाना मुश्किल होता था। सर जो विदेशी नागरिक गिरफ्तार हुआ है उसके अलावा अपने शहर के जो कुरियर जिनके नाम होंगे शायद आपके पता नहीं होंगे, उसमें क्या कुछ अलग अलग कंपनियों में नाम शामिल है? इसमें काफ़ी जो प्राइवेटली ऑपरेटेड रेगुलेटेड अनरेगुलेटेड जो कुरियर्स हैं तो उनकी भी जानकारी है हमारे पास में। इन्वेस्टिगेशन जैसा जैसा आगे आएगा वैसा उसको कवर करेंगे। सर डोंगरी वाले केस में कोई अंडरवर्ल्ड कनेक्शन, इससे पहले भी आपने वहाँ कार्रवाई की थी? नहीं, अभी तो कुछ कहना मुश्किल है उसमें, जैसा अभी तो जस्ट कल ही सीजर हुआ है, तो पूछताछ में जो जैसा आएगा तो वैसे हम लोग कार्रवाई। सर लास्ट ये जो आप कह रहे हैं कि अभी 2 महीने से एक्टिव थे, तो ये क्या कभी फर्स्ट टाइम ये लोग? नहीं, फर्स्ट टाइम नहीं हुआ, पहले भी जैसा मैंने आपसे कहा है कि 2 महीने से काफ़ी एक्टिव थे ये, तो 2 महीने में भी कुछ कंसाइनमेंट्स इनकी गई है जो हम लोग उसकी इंक्वायरी करेंगे। सर 2 प्रश्न होते, एक मिनिट, 2 प्रश्न होते। आई एम नॉट टॉकिंग रिगार्डिंग दैट। सर प्रश्न दिस इज रिगार्डिंग अ सीजर, सो काइंडली स्टिक टू दैट। सर इन इंग्लिश सर विजिलन्स कमिटी समोर आपण चौकशीला गेला होता का? क्या चीज भेजा जा रहा है उनको कुरियर कंपनी को पता होता है क्या? उनको इस बात की कोई जानकारी नहीं थी? कुछ बातचीत हुई है अब तक उसके से? देखिए ये भी प्रश्न पूछे जाएंगे, तो उस जो आपने प्रश्न पूछा तो उस एंगल में भी इन्वेस्टिगेशन। सर विजिलन्स कमिटी समोर आपण चौकशीला गेला होतात का? विजिलन्स कमिटी समोर आपण चौकशीला गेला होतात का? आणि एक्साइजने सर आपल्याला नोटीस पाठवली? दिस इज अ प्रेस कॉन्फ्रेंस रिगार्डिंग अ सीजर. काइंडली स्टिक टू द जॉब. Kindly stick to the job. So if you can brief in English, as you said that there are many seizures and raid have been happening in the 8 locations in the last 2 days. If you can give the details about it. See, Mumbai NCB in its continuous fight against Sir, the drug peddlers and the drug suppliers. Mumbai NCB launched various operations at various places in Mumbai and seized around 2.296 kgs of amphetamine, 3.906 kgs of opium, 2.52 kgs of zolpidem, that is around more than 10,000 tablets of zolpidem, which is covered under NDPS item in last 2 days. So as per the case detail, the first case which was booked was around 490 grams of amphetamine which was concealed in stethoscope, and the seizure was made in Andheri. The consignment was about to be exported to Australia, and that too in a concealed manner. So the NCB Mumbai has booked a fresh case in this. Then the second case was around 4 kgs of opium
which was concealed in microwave oven, and that too the seizure was made at Andheri East. This consignment from Andheri was supposed to go to Maldives, and a fresh case has been booked in this connection. Then the case number 3 is related to 2.525 kgs of zolpidem, which is a NDPS substance covered under the NDPS Act. And in this, more than 10,000 tablets of zolpidem has been seized, and this consignment was destined to Texas, USA. So again, a fresh case has been booked in this. Apart from that, the 4th case, what NCB has booked is around 1 kg of methamphetamine, and this was concealed in cycling helmets. Apart from cycling helmets, there was a consignment which was concealed in bangles, which was supposed to be destined to go to Australia. So the 5th case was around again 848 grams of methamphetamine, and this was concealed in hose pipe. Along with the hose pipe, it was also concealed in tie boxes, which was supposed to go from South Mumbai, and it was supposed to go to Dubai, UAE and New Zealand. The sixth case, what NCB Mumbai booked is around 17 grams of methamphetamine. This was concealed in 1 TB hard drive, and this seizure was made at Andheri. So you see various, this consignment from Mumbai was supposed to go to many international countries, covering from European countries to American countries, from to Middle East and Far East. So the modus operandi seen is a very advanced form of modus operandi which cannot be detected by naked eye. As said, the concealment was of extremely advanced form, and rarely we have seen such kind of advanced concealment. Thank you very much. Anyone intercepted, and what are the? In this, we have detained, we have intercepted one suspect, and he belongs to the Ivory Coast, and the examination is happening. There are few more people whom we are investigating, where we are suspecting any fake documents are being used by them to send the consignment. Apart from that, we are investigating lot many people and the courier companies who are sending this NDPS. सर एक बार से स्टोम बताइए ना, प्रेस नोट भेजेंगे ना, प्रेस नोट भेजेंगे ना सर. प्रेस रिलीज तुमची प्रेस सुरुवातच्या आधी प्रेस नोट द्यायला सांगत जावा, म्हणजे आम्हाला तुम्हाला प्रश्न